या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे असे फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी डॉक्टर मिलिंद बागुल सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे। डॉक्टर मिलिंद बागुल सर। ऍप्लिकेशनचे युवराज माडी या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, दिनांक 26 नोव्हेंबर हा आपल्या संविधान गौरव दिनाच्या अनुषंगानं आणि एकूणच भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आपल्या भारतभरातल्या जनतेमध्ये संविधानाच्या संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी। म्हणजे आजही अनेक लोकांना संविधान नेमकं काय आहे हे माहीत नाही आणि संविधान नेमकं कुणासाठी आणि कशासाठी आहे याची जाणीव करून देण्याची गरज आज निश्चितपणे भारतीय नागरिकांना वाटू लागलेली आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आजची राज्य व्यवस्था जी आहे ती माणसामाणसामध्ये, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे। कालचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो। काल परवाच्या दसऱ्याच्या दिवशी एका स्त्रीचा इथेच कुठेतरी मायादेवीच्या परिसरामध्ये 2 लाख रुपयाची पर्स, ज्याच्यामध्ये सोन्याचे दागिने होते, आणि त्या दागिन्याची पर्स हरवली आणि ती पर्स एका मुस्लिम धर्माच्या पिंजारी नावाच्या व्यक्तीला सापडली। त्यानं कोणत्याही प्रकारचा त्या पर्समध्ये हस्तक्षेप न करता दागिने पाहिल्यानंतर लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि ती पर्स भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षाची होती। ती त्या बाईला परत केली। ही बातमी फक्त एका दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये घेतली। ही बातमी किंवा हा एपिसोड जो आहे हा जगभरातल्या लोकांसाठी एक वेगळा मेसेज देणारा आहे। पण दादा, एका लारीला किंवा कोणाला मुसलमानाचा धक्का कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे अंबरे साहेब आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, भाषण करण्याची काही वेळ नाही आहे। मेन आपला जो सोहळा होता तो संपन्न झाला। आपली सुरुवात हळूहळू आता नोव्हेंबरच्या त्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचतोय। आज आपण आपल्या या संविधान सन्मान संमेलनचा जो बोधचिन्ह आपण इथे आज साहेबांच्या हस्ते अनावरण केलं, ते क्रिएशन त्यांचंच आहे। त्यांच्याच हस्ते आपण तो इथे आपल्या समोर आता ओपन केला। आता प्रत्येक आपल्या बॅनरवर, आपल्या लेटरवर, आपल्या प्रत्येक स्टेजवर किंवा आपण कोणतीही बातमी दिली, हा बोधचिन्ह आपल्याला लोकांना संविधान सन्मान संमेलनचा एक आदर्श असा आपला हा फोटो राहील। बारकाईने जर बघितलं आपण, एक नजरमध्ये आपण जे बघितलं तर आपला चक्र जो आहे ते भारताचा पवित्र चक्र, त्यानंतर त्याच्यामध्ये इंगोलेकर साहेब तुमचा ज्याला मी कलम म्हणतो, पेन म्हणतो, त्याला निब म्हणतो, ते दाखवलेली आहे। आणि जे लोक हार्ड वर्क करून तिकडे पाहताय हे तर आपली जनता आहे आणि फार आपुलकीने ते पाहतायत की जो सन्मान आपल्या संविधानाला होता काही काळापासून त्या संविधानात काही नजर लागलेली दिसते। काही लोकांना वाटते की हा संविधान आपले जे काही स्वप्न आहे
त्या पूर्ती होण्यासाठी बाबासाहेबांनी जो हत्यार दिला त्यांच्या स्वप्नाची पूर्ती होत नाही. आणि म्हणून आपण सर्व या संविधानामुळे मग तो एससी असो, एसटी असो, मायनॉरिटीचे सर्व जाती धर्माचे लोक असो, ओबीसी असो, बीजेपी असो, ज्या ज्या सर्व लोकांना बाबासाहेबांनी आपल्या जीवन जगण्याचा अधिकार दिला, रिझर्वेशन दिले, आज त्या संविधानाला जे समाप्त करण्यासाठी निघाले आहे त्यांना आपण रोखण्यासाठी एकत्र येऊन हा सन्मान सोहळा जास्तीत जास्त जोशले आणि प्रत्येकाने याच्यात सहभागी होऊन साजरा करावा एवढीच अपेक्षा करतो. आणि तर ते सेवा देत होते, अलमारी स्वच्छ करणं वगैरे. त्यांना वाटलं हे किडकिडीत काळा रंग बघितला याचा मराठवाड्यात दिसतो, कुठनं आला मराठवाड्यात बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आहे का? म्हटलं नाही बाबा, आम्ही या बसायला स्वतः चालू. बरं बरं बरं. मला अशी मी काय शोधतो मित्रांनो, बाबासाहेब चित्र काढायचे हे तुम्हाला माहिती असेल. माई साहेबांचं चरित्र तर वाचलं मला अधिक कळत आहे. रत्तूच्या जीवन चरित्रामध्ये त्यांनी सांगितलं त्याहीपेक्षा माई साहेबांनी अधिक दिल्लीमध्ये असतात ते काय काय छंद होते, काय काय करायचे. आणि ज्या माणसाला छंद आहे दर्जाने ते बुद्धिमत्तेनं कल्लक असतं, सतत त्यांची बुद्धी कलेमुळे उत्तेजित राहतात. बाबासाहेबांना शास्त्रीय संगीताची आवड, जालन्याचे फुलंब्रीकर जे बालगंधर्व मराठ्यातले मराठवाड्यातले म्हणे ते बाबासाहेबांना व्हायलिन शिकवायला यायचे. ज्यावेळेस मिलिंदचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस तिथून यायचे. ही बुद्ध वंदना त्यांनी शास्त्रीय रागामध्ये, जसं शास्त्रीय रागामध्ये भजन आहे हे मी याच्या समाजात बोलतो बरं का, मला वाटतं विषय वगैरे तसा नाही. हे सगळं ही याच्या भोवती आहे सगळे. तर बाबासाहेब व्हायलिन वाजवते म्हणजे हा सगळा माहोल, सगळी विद्वत्ता, ही सांस्कृतिक जे मुलींमध्ये पेरण्यात येऊन बाबासाहेब ही जी पेर त्यांच्या व्यासंगामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या अनेक त्यांचे काही काही लिखाण आहेत तर ते जर जवळून वाचले किती महत्व देईल बाबासाहेब कलेला आयुष्यामध्ये. तर हा झाला हा गोष्ट. आता प्रश्न आहे हे जे तुमचं प्रतिमा प्रत्येक लोक आजच नाहीये, अनादी कालापासून नाही. कळप असायचे, कळप एकमेकाला म्हणजे आदिमावस्था, त्याचे बोधचिन्ह असायचे. कशा कधी लाकडाचं असायचं, कधी ते हाडाचं असायचं, कधीतरी विद्युत चेहऱ्याचं असायचं. दुसऱ्या भीती दाखवण्याचं काम म्हणजे ही माणूस दडपण आणण्याचं काम ही बोधचिन्ह काय म्हणजे हा अनेक त्याचा इतिहास आहे बोधचिन्ह. असं करत 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 थेट माणूस प्रगत होत आला. मग ते तुम्हाला आता झेंडा हा प्रकार आहे, झेंडा त्या झेंड्यावर अनेकांची प्रतीक आहे. तर सगळं अरब कंट्रीमध्ये तिथं सूर्याचा काही संबंध येत नाही. तर तिथं मार्गाचा कोण आहे, चंद्र आहे. त्याचा मार्ग तो म्हणायचा चंद्रनाथा चांदणी आहे. तर प्रत्येक बऱ्याच राष्ट्रांच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये चांदणी आणि चंद्र आहे. तर ही जी प्रतिमा प्रत्येक येत गेली हे अस्मिता आहे. म्हणजे ज्या लोगो म्हणजे त्या त्या समूहाचा, त्या त्या दिनांतर देशाचा ती अस्मिता आहे. आता प्रश्न हा आहे की इथपर्यंत फार तुम्हाला बसवत नाही जास्त, खूप काही बोलते मला. मी चित्रकार आहे, मी खूप प्राध्यापक नाही आहे, कारण हा माझा व्यासंग आहे मित्रांनो. माझा अभिमान आहे, मला खूप वाचन करतो वेगवेगळ्या विषयांची. हे कोणी सांगितलं मला, बाबासाहेब. त्या बाबासाहेबांच्या राजगुरूंनी सांगितलं तू काहीही वाचत जा, काहीही करत जा. मी संपादक होतो, सदाशिव अमरावकर आगीन नावाचं मासिक काढायचं. मग काही मला संपादक पडले. संपादक कसा असावा, सगळ्या विषयाचा चौफेर त्याला व्यासंग असावा, सगळे विषय, काहीही वजन असतं. जे लोक आहेत त्या लोकांच्या हातात तलवारी आहे, डोक्यावर भगवा फेटा आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्वतः हातात तलवार घेऊन भगवा फेटा घालून जर मिरवणुकीत सहभाग घेत असतील तर तो या देशातल्या संविधानाचा
आणि सेक्युलर डेमोक्रेसीचा अपमान. अशा पोलीस इन्स्पेक्टरला आणि पोलिसांना तातडीने निलंबित करा, अशा प्रकारची मागणी मी पोलीस अधीक्षकांना आहे. चांगल्यामध्ये विजयादशमीला सम्राट अशोकाने जे कलिंगचं युद्ध झालं, कलिंगचं युद्ध आपल्याला माहित असेल, हे युद्ध जिंकलं सम्राट अशोकाने. परंतु या युद्धामध्ये जवळपास 1.5 लाख सैनिक मारले गेले. 1.5 लाख सैनिक. पुन्हा आमच्या माता भगिनीचा नवरा, पुन्हा आमच्या माता भगिनीचा भाऊ, पुन्हा आमच्या माता भगिनीचा मुलगा या युद्धामध्ये मारला गेला, याचा पश्चाताप सम्राट अशोकाला आला. लाखो लोक मारले गेले, रक्तपात झाला, रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, असंख्य महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले. याचा पश्चाताप सम्राट अशोकाला आला. सम्राट अशोकाने एकही लढाई हरलेली नाही. कलिंगची लढाई जिंकल्यानंतर सम्राट अशोकाने आपल्या हातातली तलवार जमिनीवर ठेवली, आपली शस्त्र खाली ठेवली आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेत आपल्या मुलाला आणि मुलीला बौद्ध वृक्षाच्या फांद्या त्यांच्या हातात देऊन, त्रिपिटक हातात देऊन श्रीलंकेला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असत. अशा या देशाने लोकशाही स्वीकारली, ज्या सम्राट अशोकाने शस्त्र हातात खाली ठेवून हिंसा नाकारली, अहिंसा स्वीकारली, अशा विजयादशमीच्या दिवशी जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना लोकांच्या हातात तलवारी देऊन, शस्त्र देऊन लोकांना हिंसेचं मार्गदर्शन करतात, हिंसेचं सत्य हे या देशातल्या लोकशाहीला मारक आहे. इथली संसदीय लोकशाही नेस्त मुकुंद भाऊ अगदी तळमळीने जिव्हाळ्याने प्रत्येकाला फोन करून उपस्थित राहण्यासाठी, कुठलाही कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. असे आदरणीय मुकुंद भाऊ सपकाळ या बोध चिन्हाचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते जालन्याहून आलेले आदरणीय आमचे श्रीधर दादा अंबोरे हे जालन्याहून या कार्यक्रमासाठी आणि निशुल्क असं यांनी बोध चिन्ह उपलब्ध करून दिलं. असे अंबोरे दादा. स्वागत अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अब्दुल करीम सलार सर, ज्येष्ठ उद्योजक संजयजी इंगळे सर, ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक जयसिंगजी वाघ सर, डॉक्टर मिलिंदजी बागुल यांचं नेहमी या संमेलनासाठी आपल्याला पुढे छपाईसाठी सहकार्य लाभणार आहे असे आमचे मित्रवर्य अथर्व पब्लिकेशनचे युवराजी माळी साहेब, तसेच हा जो हॉल उपलब्ध करून दिला त्या आदरणीय चेअरमन, सचिव, संचालक